आपल्यापैकी बरेच जण स्किन केअर रूटीन फॉलो करायला ना फार कंटाळा करतात. म्हणजे त्यांना ना वैताग येतो किंवा तर त्यांना वेळ नाही असं ते तक्रार करतात. हो ना, तुम्ही सुद्धा त्यांच्यापैकीच असाल ना, तर एक झटपट उपाय सांगतेय आणि ना ह्याच्यासाठी तुम्हाला जास्त पैसेही मोजावे लागणार नाहीयेत. असं म्हणूयात की फ्रीमध्येच हा उपाय होणार आहे आणि महत्त्वाचं तुमचा वेळही वाया जाणार नाहीये. तुम्ही हा उपाय एकदा करा आणि आठवड्याभरासाठी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये या गोष्टी फॉलो करा. खूप चांगला इम्पॅक्ट होईल. आईस क्यूब्स, आपण बर्फ, ऑफकोर्स बऱ्याच लोकांनी पाहिलंय की आईस थेरपी स्किनवरती केली जाते, त्यामुळे खूप फायदे होतात. पण आईस क्यूब्स सुद्धा तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये फॉलो करू शकता. आता कसे? तर 5 असे आईस क्यूब्स आहेत ज्याचा खूप सुंदर इम्पॅक्ट चेहऱ्यावर होतो. तुम्हाला काय करायचं असतं तर ते आईस क्यूब्स बनवून घ्यायचे. म्हणजे एकदाच काय ते पाणी भरून मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि मग आठवड्याभरासाठी एव्हरी नाईट किंवा तर एव्हरी आफ्टरनूनमध्ये तुम्ही तो बर्फ एका सुती कापडामध्ये घेऊन मस्त फिरवू शकता. म्हणजे एक सॉफ्ट रुमालामध्ये घेऊन चेहऱ्यावरती फिरवू शकता किंवा तर तुम्ही दर 2 दिवसांनी सुद्धा अशा आईस क्यूबचा वापर करू शकता. बऱ्याचदा फेस पॅक बनवायला वेळ नसेल तर मग आईस क्यूब एक सोपा उपाय ठरू शकतोय. चला येऊयात मुद्द्यावर, जाणून घेऊयात. ग्लोईंग स्किनसाठी, इन्स्टंट ग्लोसाठी, चेहऱ्यावरचा थकवा दूर करण्यासाठी आणि खूप फ्रेश वाटावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी कोणते आईस क्यूब्स कसे बनवायचे आणि ते कसे यूज करायचे. सगळ्यात आधी काकडीचे आईस क्यूब्स बनवू शकता. आता काय करायचं, काकडी किसून घ्या, ते पाणी गाळून घ्या आणि ते पाणी मग तुम्ही तुमच्या आईस ट्रेमध्ये भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इसेन्शियल ऑइलचे एक थेंब सुद्धा टाकू शकता. इट इज युअर चॉईस. मग ते जे काकडीचं पाणी आहे ते फ्रीजरमध्ये ठेवा. त्याचे आईस क्यूब्स मस्त बनवून होऊन जाऊ द्यात, रेडी होऊन जाऊ द्यात आणि मग तुम्ही एक आईस क्यूब काढू शकता. समजा आज मी ते बनवलंय तर आज एक यूज करतेय, उद्या एक यूज करतेय. जर एव्हरी डे तुम्हाला आईस यूज नाही करायचंय तर 2 ते 3 दिवसांच्या अंतराने तुम्ही हे यूज करू शकता. महत्त्वाचं 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला आईस क्यूब्स जे बनवलेलं आहे ते फेकून किंवा तर ते तुम्हाला वॉश करून द्यायचे आहेत, फेकून द्यायचे आहेत आणि मग नवीन बनवायचं आहे. तुम्ही सततचं ते यूज नाही करू शकत. त्यामुळे 7 दिवसांचं स्पॅन ठेवा जेव्हा तुम्ही हे आईस क्यूब्स बनवून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवताय आणि त्याचा वापर करताय. दुसरं, गुलाब पाणी. आता बऱ्याचदा काय होतं, आपण नुसतं पाणी ठेवतो आणि पाणी ठेवून मग ते फ्रीजरमध्ये त्याचे आईस क्यूब्स तयार होण्यासाठी ठेवून देतो. तसं न करता गुलाब पाण्याची जी बॉटल आहे त्याच बॉटलमधलं जे पाणी आहे ते आईस क्यूब्सच्या कंटेनरमध्ये तुम्ही टाका आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवून फ्रीज होऊ द्या. व्यवस्थित त्याचे आईस क्यूब्स तयार होऊ द्या. एव्हरी डे सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक आईस क्यूब चेहऱ्यावर फिरवला तरी तुम्हाला फ्रेश वाटेल. किंवा तर तुम्ही कुठेतरी पार्टीला वगैरे जाणार आहात आणि इन्स्टंट ग्लो तुम्हाला हवा आहे पण फेस पॅक लावायला वेळ नाही आहे, तर मग चेहरा धुतल्यानंतर एक आईस क्यूब काढा, रुमालात ठेवा, एका मस्त सॉफ्ट रुमालात ठेवा, चेहऱ्यावरती फिरवा, इन्स्टंट ग्लो लगेच येऊन जाईल. इतकंच काय तर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स खूप जास्त उठून दिसत असतील असं तुम्हाला वाटते आणि खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे जिथे तुमचा चेहरा खूप चांगलं दिसणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं, तर अशा वेळेला हे आईस क्यूब खूप इन्स्टंट उपाय ठरू शकतात. तर असे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. तिसरं, हळद. आता बऱ्याचदा काय होतं, चेहऱ्यावर पिंपल झालेत. आता पिंपल आल्यानंतर ना ते झटपट जात नाहीत. ही तक्रार आपल्या प्रत्येकाची असते, हो ना. सो मी बेसिकली काय करते, असेच आईस क्यूब हळदीचे तयार करते. पाणी टाका ट्रेमध्ये, चिमूटभर हळद तुम्ही त्यामध्ये टाका किंवा तर एका ग्लासमध्ये हळदीचं पाणी बनवा आणि मग ते जे पाणी आहे ते आईस कंटेनर्समध्ये टाकून मग ते तुम्ही फ्रीज होऊ द्या, फ्रीजरमध्ये ठेवा आणि मग जेव्हा तुम्हाला पिंपल्स येत आहेत किंवा असं वाटतंय की आपल्या चेहऱ्यावरती डाग खूप जास्त दिसायला लागलेत, तेव्हा ते तुम्ही चेहऱ्यावरती फिरवू शकता. तुम्हाला कोणत्याही फेस पॅक बनवायची, 15-20 मिनिटं थांबायची, मग चेहरा वॉश करायची अजिबात गरज नाही. म्हणजे एवढा लॉंग प्रोसेस फॉलो करायची काहीच गरज नसते. फक्त आईस क्यूब घ्या, चेहऱ्यावरती फिरवा आणि मग थंड पाण्याने किंवा साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. इट इज अप टू यू. आणि अशा पद्धतीने खूप लवकर तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, त्याचे डाग खूप लवकर गायब होत आहेत हे तुम्हाला स्वतःला जाणवू लागतं. चौथं, पपई. आता बऱ्याचदा काय होतं, पपई आपण चेहऱ्यावरती अप्लाय तर करतोच, पण पपईचं काय करायचं. सो पपई तुम्ही किसून घ्या आणि त्याचं जे रस आहे ना ते रस आणि थोडंसं त्यामध्ये गुलाब पाणी किंवा तर नॉर्मल पाणी ॲड करून तुम्हाला ती प्रॉपर पाणी, वॉटर बनवून घ्यायचं आहे त्याचं आणि मग ते पाणी तुम्ही आईस कंटेनरमध्ये टाकून आईस क्यूब्सचे जे प्रोसेस आहे ती करून घ्या आणि मग जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुम्ही ते काढा आणि चेहऱ्यावरती फिरवा. इन्स्टंट ग्लो तयार आहे. 5वं आणि खूप सोपं, कॉफी. कॉफीचे आईस क्यूब्स कसे बनवायचे, तर तुम्ही ग्लासमध्ये 2 चमचे कॉफी पावडर घ्या, ग्लासमध्ये पाणी टाका आणि व्यवस्थित त्याचं पाणी बनवून घ्या, कॉफीचं पाणी, आणि मग ते तुम्ही तुमच्या आईस कंटेनर्समध्ये टाकू शकता आणि मग त्याचे आईस क्यूब्स तयार होतील तेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. कॉफीचे बरेच फायदे आहेत, ते काही मी वेगळे सांगण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर कॉफी एव्हरीडे बेसिसवरती तुम्ही स्किनवर अप्लाय करतच असाल आणि जर आता तुम्हाला खूप घाई गडबडीत जायचं आहे पण फेस पॅक बनवायला वेळ नाही आहे, तर अशा पद्धतीने आईस क्यूब वापरा आणि इन्स्टंट ग्लो इझिली मिळवा. कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. पाहत राहा लोकमत सखी.